तर मी कांदा नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर सर्वात पहिले सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज माझ्या डोक्यात खूप असं चाललं होतं, काय करावं आज, काय करावं. तर मग म्हटलं चला आज जेवणामध्ये आपण दुपारच्या मस्तपैकी डोबूक वड्याची आमटी करू, आणि ती पण खानदेशी पद्धतीने. तर ती मी करणार आहे. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागेल आणि खायला जेव्हाही आपण भज्याची आमटी करतो. आतापर्यंत आपण मम्मीने ते मासवडी दाखवलेली आहे, पाटवड्याची आमटी दाखवलेली आहे. तर म्हटलं चला आज आपण डुबुक वड्याची आमटी करू, आणि छान मस्त असा बेत आमचा ठरलेला आहे. हे पण म्हणे माझ्या तोंडाला थोडीशी चव नाही. थंडीमुळे ना आपल्याला खूप भूक लागत असते. म्हणजे वेगवेगळं वेगवेगळे खावासं वाटतं, गरम गरम चटपट. तर मग हे म्हणे आज तोच बेत कर. तर म्हटलं चला आज खानदेशी पद्धतीने आपण डुबुक वड्याची आमटी करू. तर चला मी दाखवते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे 2 कांदे घेतलेले मी. हे भाजायचे आपल्याला गॅसवर असेच. लसूण आणि आपला कोथिंबीर. नॉर्मल अद्रक नाही घेतलं तरी चालेल, पण मी थोडं नॉर्मल एवढा अद्रक घेतलेलं आहे. तर आता मी सगळ्यात पहिले कांदा भाजणार आहे गॅसवर. इकडे डाळीचं पीठ आहे, ओवा लागणार आहे, आपल्याला लागणार आहे याच्यात मिरची वगैरे, ते मी टाकणार आहे. तर आपल्याला खोबरं पण लागणार आहे. सॉरी, मी विसरली सांगायचं. तर आता हेही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसवर. तर मी कांदा, आपलं खोबरं, लसूण हे सगळं व्यवस्थित छान भाजून झालेलं आहे. हा कांदा मी टाकते याच्यात. कांदा भाजलेला, कोथिंबीर, लसूण, खोबरं. लसूण पण थोडं नॉर्मल भाजून घ्यायचं, कच्चं नको राहायला. छान मसाला आपला दळून झालेला आहे. छान असा बारीक करून घ्यायचा. आपण सर्वप्रथम आपले डोबक वड्याचं जे आहे पीठ ते भिजवून घेणार आहोत. तर आता आपण याच्यात मी 1 वाटी घेतलेला आहे. 1 वाटी भरपूर होऊन जातं, कारण की तिघांचीच भाजी आहे आमची. कारण की परत तुम्हाला माहिती आहे बेसनाने थोडंसं, बेसन पीठने थोडासा घट्टपणा येतो, म्हणून मी थोडंच पीठ घेतलं. तर आता मी इथे मिरची एक चम्मच मिरची टाकते. ही तिखट नाही आहे. आणि हळद टाकते. चवीनुसार मीठ. जोपर्यंत आपण आता रस्सा करून घेणार तोपर्यंत हे चांगलं पीठ मुरलं पाहिजे. आणि तुम्हाला माहितीच आहे, ओवा टाकणं गरजेचंच आहे. ओवा टाकायचाच. मी आधी हे व्यवस्थित मिक्स करून घेते, मग हळूहळू पाणी टाकते. कारण की ना आपल्याला जास्त सैल नाही करायचं हे पीठ, कारण की आपले डोबूक वडे व्यवस्थित झाले पाहिजे. जसं आपण कॉमन आपलं भज्याचं पीठ मळतो ना, तसंच मळायचं आहे हे. अंदाज घेऊनच पाणी टाकायचं आहे. मला थोडंसं पाणी कमी वाटतंय. हे आपलं डोबूक वड्याचं जे आहे चांगलं छान भिजून झालंय बघा. असे डोबूक वडे व्यवस्थित पडू शकतात. एकदम व्यवस्थित झालं हे पीठ. आता मी हे साईडला ठेवते. तोपर्यंत आपण आमटीचा रसा कसा करायचा तो मी दाखवते. तोपर्यंत हे व्यवस्थित भिजलं जाईल. तर आता मी गॅसवर कढई ठेवली, तेल टाकून घेते. तर तेल गरम झालेलं आहे. आता आपण जो वाटण तयार केलेलं आहे ते टाकून घेऊ. छान मस्त असा हिरवा मसाला आपण छान कांदा बिना भाजून घेतल्यावर खूप छान अशी टेस्ट लागते भाजीला. आणि जेव्हा कधी आपल्याला काही सुचत नाही ना भाजीला काय करावं, ती सुंदर लागते डोबूक वड्याची भाजी. भज्याची आमटी पण छान लागते. आता आपल्याला व्यवस्थित मसाला जो आहे ना तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. छान तेल नॉर्मल चांगलं भाजलं जाईल ना, मग आपल्याला मसाले टाकायचे. तरी बघायला छान असं तेल सुटलेलं आहे. आपल्याला जे मसाले आपल्या घरातले आहे, लाल मिरची, काळा मसाला वगैरे, ते आता टाकून घ्यायचंय. आता मी घरी मी बनवते. हा काळा मसाला आहे.
हा एव्हरेस्ट मसाला आहे, मीठ मसाला तो मी वापरतेच. नॉर्मल किचन किंग आहे, थोडीशी हळद, नॉर्मल लाल मिरची. आता आपण व्यवस्थित हलवून घेऊ. खूप छान असा सुगंध येतोय भाजीचा, कारण की आपण जे कांदे वगैरे होते ना त्याचं सगळं गॅसवर भाजून घेतले ना, तर मस्त असा सुगंध येतोय. झणझणीत अशी भाजी होणार आहे आपली. जोपर्यंत छान आपल्याला मसाला चांगला भाजला जात नाही, थोडं तेल सुटत नाही, आपण आपलं हे ताट ठेवून घेणार आहोत. कसं मस्त तेल सुटलेले भाजीला. मस्त तेल सुटेल, झणझणीत असा मसाला तयार झालेला आहे आपला. तर तुम्हाला दिसत असेल. तर आपल्याला आता गरम पाणी टाकून घ्यायचंय, गरम पाण्याचाच वापर करायचा. आता पाणी टाकून घेते. सॉरी, आपल्याला अजून पाणी लागेल. रस्सा तयार आहे आपला. बघा छान आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यात डुबुक वडे सोडू. तुम्हाला जो शेप हवा असेल तुम्ही टाकू शकता. जाताना ते खाली एकदम खाली तळाशी जातात कढईच्या, पण नॉर्मल ते थोडं आता 5-1 मिनिटांनी वरती येतील. बघा तुम्ही, असे डुबुक वडे सगळे सोडून घ्यायचे. आज असा मस्त खानदेशी पद्धतीचा आमचा बेत ठरलेला होता. मला हे म्हटलेच होते, खूप दिवसाचे सांगतच होते, निशा मस्त डुबुक वड्याची आमटी कर. म्हटलं चला आता करून ठेवू स्वयंपाक. साई पण गेलेला आहे कॉलेजला, तोपर्यंत म्हटलं चला स्वयंपाक करून ठेवू. आपण सगळे डुबुक वडे जे काढले सगळे वरती आले बघा. आणि तुम्ही बघा इकडे छान असा तरी आलेली आहे आपली, अशी मस्त झणझणीत भाजी दिसते. आपल्याला व्यवस्थित आता ही जी भाजी आहे व्यवस्थित शिजून घ्यायची आहे, कारण की मध्ये जे आपण डुबुक वडे काढले ते मध्ये कच्चे नको राहायला. तर आपण आता झाकण ठेवून निदान आपण 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित हे करून घेऊ. तर बघा सगळे डुबुक वडे वरती आले, असा मस्त तरी आलेली आहे आपल्या भाजीला. हे बघा मस्त आता आपली भाजी रेडी आहे, डुबुक वड्याची आमटी. हे बघा मस्त झणझणीत अशी. आता याच्यावर आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत. आपली भाजी रेडी आहे. छान अशी झणझणीत आपली डुबुक वड्याची आमटी रेडी आहे. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नक्की सांगा. तेव्हा खानदेश पद्धतीचे छान मस्त डुबुक वड्याची आमटी मस्त रेडी आहे बघा. छान असं यांचे हे पण आले. आता मी तुम्हाला बोलले हे घरी नव्हते, तर झणझणीत आता नाशी बनवली ना, हे म्हणे माझ्या आता तू पटकन मस्त जेवायला दे मला. अजून आता मस्त यांना मी गरम गरम बाजरीची भाकर बनवेल, भात बनवेल. पहिले मी आता भाजी करून घेतली, तुम्हाला दाखवायची होती म्हणून. आणि आमचाही वेट ठरलेलाच होता, म्हटलं आज काहीतरी वेगळं करू म्हटलं, थंडीचं गरम गरम. तर आता याच्यासोबत मस्त कांदा काकडी एक अप्रतिम लागेल ही, चुरून खाऊ मस्त. तर छान अशी डुबुक वड्याची आमटी नक्की ट्राय करा, आणि खूप सोपे पद्धतीची आहे. तुम्हाला जर काही वेगळे आवडीचे मसाले असेल, नंतर मी जे टाकले घरातले मसाले, काळा मसाला, लाल मिरची, त्याच्याऐवजी तुम्ही अजून धण्याची पूड टाकू शकतात. कोणी कोणी लवंग टाकतं किंवा तेजपान टाकतं, तर तुमच्या पद्धतीने तसंही करू शकतात, तरी खूप सुंदर भाजी लागेल. म्हणजे आपल्या घरात खरंच भाजीला काही नसतं, काहीतरी चटपटीत खावं वाटतं मसाल्याची भाजी, तर ही आवर्जून करा, खूप छान लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.